जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये स्थानीय प्रबंधन समिती परमाणु ऊर्जा केंद्रीय विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय अणुशक्ती नगर मुंबई येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। इथे टीचिंगच्या पोस्ट निघालेल्या आहेत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉन ही प्रेस करत चला, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळेल। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर अणुशक्ती नगर मुंबई येथे या ज्या पोस्ट निघालेल्या आहेत PGT, TGT, PRT अशा पोस्ट निघालेल्या आहेत। तुमचं एज लिमिट 18 ते 65 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। या कॉन्ट्रॅक्ट बेस पोस्ट आहेत। तर इथे जे पेमेंट दिलेलं आहे ते PGT साठी 35,750 पर मंथ आहे आणि TGT साठी 34,125, PRT किंवा बालवाटिकासाठी 27,625 पर मंथ असणार आहे। एज्युकेशन अँड अदर क्वालिफिकेशन जे PGT साठी आहे ते इथे दिलेलं आहे। मास्टर डिग्री असलं पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला 50% पेक्षा जास्त मार्क्स असले पाहिजेत। तसेच इथे बाकी BA, BEd, BSc एड वगैरे इथे दिलेलं आहे। तसेच इथे टेबल दिलेला आहे पहा। PGT इंग्लिश, हिंदी, मराठी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं तुमचं क्वालिफिकेशन इथे लागणार आहे। तुम्हाला ही जी PDF आहे ही डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल, तिथून तुम्ही ही डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित वाचून घ्या। जर तुमचं हे क्वालिफिकेशन असेल फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, कॉमर्स वगैरेमध्ये तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। तुमचं याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असलं पाहिजे। PGT टीचर होण्यासाठी MSc कम्प्युटर सायन्स, MCA वगैरे झालेलं असेल, BE, BTech, इंजिनिअरिंग वगैरे झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता। कम्प्युटर सायन्स वगैरे झालेलं असेल तर इथे जॉब आहे कम्प्युटर सायन्ससाठी सुद्धा इथे पोस्ट निघालेली आहे। तसेच MCOM असेल तर तुम्हाला इथे फक्त अकाउंटिंग आणि कॉस्टिंगमध्येच तुम्ही अप्लाय करू शकता। जर बिझनेस इकॉनॉमिक्स असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाही। इलेक्ट्रॉनिक्स आणि इकॉनॉमिक्स इथे दिलेलं आहे पहा। MSc इन इलेक्ट्रॉनिक्स, BTech, BE इलेक्ट्रॉनिक्स हे इलेक्ट्रॉनिक्ससाठी ज्या पोस्ट आहेत त्यासाठी आहे। इलेक्ट्रॉनिक्सचे जे सब्जेक्ट आहेत त्यासाठी BEd रिक्वायर्ड नाही आहे। म्हणजे जर तुमचं कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्हाला BEd इथे गरजेचं नाही आहे। कॅन्डिडेट विदाउट BEd कॅन ऑल्सो अप्लाय। जर तुम्हाला 60% पेक्षा जास्त मार्क्स असतील सायन्स सब्जेक्टमध्ये तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। तर इथे TGT साठी टेबल दिलेला आहे। TGT इंग्लिश, सोशल सायन्स, हिंदी, संस्कृत, मराठी, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी। तर इथे जे क्वालिफिकेशन आहे ते ग्रॅज्युएशन दिलेलं आहे। प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे। तसेच 2 ते 3 वर्षाचं तुमचं टीचिंगमध्ये BEd किंवा अदर क्वालिफिकेशन इथे असलं पाहिजे। इथे सर्व टेबलमध्ये माहिती दिलेली आहे। तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या आणि वाचून घ्या। ज्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसताय त्या पोस्टसाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता। तर इथे मेल आणि फिमेल असे दोन्ही अप्लाय करू शकतात। तर याच्यामध्ये बॅचलर डिग्री, इंजिनिअरिंग वगैरे असेल तर BEd किंवा DEdची गरज नाही आहे। आणि या ज्या आहे त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर पोस्ट आहे त्या तुमच्या इथे सिलेक्शन करताना डेमो क्लास होणार आहे। तसेच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर तुम्ही सर्व डॉक्युमेंटचे झेरॉक्स, तुमचे सर्व सेमिस्टरचे झेरॉक्स इथे घेऊन जायचे आहे। तुमचं जे पण क्वालिफिकेशन असेल BEd, DEd, BEl एड वगैरे, MSc एड अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं किंवा इंजिनिअरिंग अशा कोणत्याही प्रकारचं जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही ते सर्व डॉक्युमेंट्स इथे सबमिट करायचे आहेत। त्यानंतर ते डॉक्युमेंट्स वाईज तुमचं सिलेक्शन होणार आहे। तसेच त्यानंतर तुमचं डेमो क्लाससुद्धा इथे घेण्यात येणार आहे। एज्युकेशन अँड अदर क्वालिफिकेशन प्रायमरी टीचर म्हणजेच PGT साठी इथे टेबल 3 मध्ये माहिती दिलेली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता PGT टीचर होण्यासाठी पास इन सिनियर सेकंडरी किंवा हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन असलं पाहिजे। त्यात 50% पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला असले पाहिजे आणि तुम्हाला इंग्लिश हा सब्जेक्ट असला पाहिजे। तसेच CTET असला पाहिजे, म्हणजे तुमचा इंग्लिश सब्जेक्ट तुम्हाला असला पाहिजे। 2 वर्षाचा तुमचा डिप्लोमा किंवा एलिमेंटरी एज्युकेशन DEL किंवा 4 इयर्स बॅचलर डिग्री असली पाहिजे। तर इथे PRT साठी हे दिलेलं आहे। जर तुमचं कोणत्याही प्रकारचं PRT, TGT किंवा
तर 2 इयर्स डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन इथे दिलेलं आहे. बॅचलर डिग्री असली पाहिजे. क्वालिफाय सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे CTET पेपर 1 कंडक्टेड बाय द CBSE इन अकॉर्डन्स विथ गाईडलाईन्स फ्रेम बाय NCTE फॉर द पर्पज. ग्रॅज्युएट इथे नोट दिलेली आहे पहा. ग्रॅज्युएट कॅन ऑल्सो अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ PRT टीचरसाठी फक्त जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. एज्युकेशन आणि अदर क्वालिफिकेशनमध्ये इथे बालवाटिका टीचरसाठी अजूनही काही दिलेलं आहे. सेकंडरी सिनियर सेकंडरी हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन झालेलं असेल, CGPA असेल किंवा 10+2 आणि तुमचा जर DEC-ED असं काही चाइल्डहुडचं एज्युकेशन प्रोग्राम असेल, नर्सरी BEd वगैरे असेल किंवा एलिमेंटरी एज्युकेशन असेल तर याच्यानुसार सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. इथे अजून एक नोट दिलेली आहे. कॅन्डिडेट विदाउट टीचिंग क्वालिफिकेशन BEd, DEIED, BELED, CTET कॅन ऑल्सो अप्लाय अँड विल बी एम्पॅनल्ड सेपरेटली ऑन सिलेक्शन. म्हणजे त्यांचं सेपरेटली ते लिस्ट काढणार आहेत आणि त्यानुसार डेमो क्लासनुसार तुमचं मेरिट इथे काढणार आहे. तिथे सर्व दिलेलं आहे. स्किल टेस्ट आणि प्रॅक्टिकल क्लासरूम ऑब्झर्वेशन म्हणजे डेमो क्लास इथे घेण्यात येणार आहे आणि त्यानुसार तर इथे 3 पॅनल तयार करण्यात येणार आहेत. पॅनल 1मध्ये PGT, TGT आणि PRT तसेच बालवाटिका टीचरसाठी सेपरेट इथे होणार आहे. पॅनल 2 आणि पॅनल 3 असं असणार आहे. ज्याचं टीचिंग क्वालिफिकेशन नाही आहे त्यांच्यासाठी पॅनल 3 आहे. तर द पॅनल इज व्हॅलिड फॉर 1 इयर. 1 एप्रिल ते 2025 आणि 31 मार्च 2026पर्यंत पॅनल ओपन असणार आहे. इफ द परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट टीचर एनी टाइम ड्युरिंग द पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट इज नॉट फाउंड ॲज द पर्पज रिक्वायर्ड स्टँडर्ड कॉन्ट्रॅक्ट कॅन बी टर्मिनेटेड. म्हणजे जर इथे हा एक टेबल दिलेला आहे. इम्पॅनमेंट अँड अपॉइंटमेंट ऑफ टीचर ऑफ कॉन्ट्रॅक्ट बेसिस AEES व्हेन्यू अँड डेट, स्किल टेस्ट अँड प्रॅक्टिकल क्लासरूम ऑब्झर्वेशन. डेमो क्लाससाठी तुम्हाला इथे डेट दिलेले आहेत. तुम्हाला ज्या पण पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे त्यासाठी इथे डेमो तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि त्यासाठी डॉक्युमेंट सबमिट करावे लागणार आहे. इथे तुम्हाला फॉर्म लिंक दिलेले आहे. जर तुमचं ज्या प्रकारचं क्वालिफिकेशन आहे त्या प्रकारचं तुम्हाला डेट वाईज इथे दिलेलं आहे. जर तुम्हाला प्रायमरी टीचर्ससाठी अप्लाय करायचं असेल तर इथे डेट दिलेल्या आहेत. PRT मराठी 12 मार्च, 15 मार्च, 17 मार्च आणि तुमचं कशा प्रकारे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसत असाल त्याप्रमाणे त्या डेटला तुम्ही तिथे जाऊन डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत आणि डेमो क्लास इथे द्यायचा आहे. तर इथे हा टेबल दिलेला आहे. तुम्ही PDF पूर्ण टेबलची माहिती पाहून घ्या. हे प्रत्येक पोस्टसाठी इथे दिलेलं आहे. TGT, PGT आणि प्रत्येक सब्जेक्ट वाईज इथे टेबलमध्ये माहिती दिलेली आहे. इथे जी फॉर्मची लिंक दिलेली आहे गुगल फॉर्मची, तो फॉर्म तुम्हाला फिल करावा लागणार आहे. आणि तसेच फॉर्मच्या शेवटी तुम्हाला एक फॉर्म फिल करायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे जो तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेशनच्या झेरॉक्ससोबत तुम्हाला अटॅच करून तिथे द्यावा लागणार आहे. तर या PDFच्या लास्टला तो ॲप्लिकेशन फॉर्म आहे. ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तो फॉर्मची प्रिंट काढून घ्या. त्यानंतर तुम्ही तो फॉर्म फिल करा. तसेच तुमचे डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स काढून सर्व तुम्ही त्याला अटॅच करा. त्यानंतर तिथे तुम्ही घेऊन जा आणि हे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुमचा डेमो क्लास तिथे होईल आणि त्यानंतर जी मेरिट लिस्ट लागेल त्यानुसार तुमचं सिलेक्शन इथे होईल किंवा होणार नाही. हे पहा इथे ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे. तर हा फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे फोटोग्राफ लावायचा आहे, नेम लिहायचा आहे, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स म्हणजे तुम्ही जिथे राहता तो ॲड्रेस जिथे तुम्हाला पत्रव्यवहार केला जाईल. तुमचा ईमेल ॲड्रेस द्यायचा आहे, तुमचा फ़ोन नंबर द्यायचा आहे, तुम्ही जेंडर द्यायचं आहे, मेल किंवा फिमेल असाल. तसेच तुमचं क्वालिफिकेशन 10th, 12th, डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा तुमचं टीचिंग क्वालिफिकेशन काय झालेलं असेल BEd, DED वगैरे ते सुद्धा इथे तुम्ही द्यायचं आहे. इयर वाईज मेन सब्जेक्ट कोणता आहे, टोटल मार्क्स, पर्सेंटेज वगैरे सर्व इथे द्यायचं आहे. तुमचा स्कोअर काय होता CTET मध्ये ते सर्व तुम्हाला इथे द्यायचं आहे. थँक्यू.